नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 1 ते 9 ऑगस्ट 2026 म्हणजेच वीकली करंट अफेअर्स पाहत आहोत। तर यामध्ये आपण खूप महत्त्वाचे 30 प्रश्नांचा समावेश केलेला आहे। तर सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण खूप महत्त्वाचे प्रश्न घेतलेले आहेत आणि या प्रश्नांचे स्पष्टीकरण देखील मी या व्हिडिओमध्ये घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे। तर चला आजचा आपला पहिला प्रश्न पाहून घेऊयात। तर हर घर तिरंगा अभियानाचा 2026 मधील दुसरा टप्पा आपल्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये कोणत्या कालावधीमध्ये राबविला जात आहे? तर याचे योग्य उत्तर काय असणार आहे? ऑप्शन बी 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर वर्ष 2026 मध्ये आपल्या महाराष्ट्रासह देशभरामध्ये हर घर तिरंगा अभियान 9 ते 17 ऑगस्ट 2026 या कालावधीमध्ये राबविण्यात येत आहे। तर या अभियानाची मुख्य वैशिष्ट्य काय असणार आहेत? तर कालावधी 9 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2026 हे आहे। विशेष थीम कोणती आहे? तर हे अभियान राष्ट्रगीत वंदे मातरमच्या 150व्या वर्षपूर्ती समर्पित करण्यात आले आहे। तर सहभाग तर नागरिकांना आपल्या घरावर किंवा कार्यालय किंवा प्रतिष्ठानावर राष्ट्रध्वज फडकवून तिरंग्यासोबतचा सेल्फी हरघरतिरंगा.com या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। लक्षात ठेवा। यानंतर दुसरा प्रश्न, हा देखील प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी। तर विद्यार्थी मित्रांनो, 2026च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आपला भारत देश कोणत्या स्थानावर राहिलेला आहे? तर आपला भारत देश हा 4थ्या स्थानावर राहिलेला आहे। कितव्या स्थानावर? 4थ्या स्थानावर। तर योग्य उत्तर ऑप्शन डी हे असणार आहे। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर 2026च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये आपला भारत पदक तालिकेमध्ये 4थ्या स्थानावर राहिलेला आहे। तर आपल्या भारताने या स्पर्धेमध्ये एकूण 39 पदके जिंकलेली असून आपल्या भारताची अंतिम पदक तालिका आपण खालीलप्रमाणे सविस्तर पाहून घेऊयात। तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारत देशाने गोल्ड मेडल म्हणजे सुवर्ण पदके 13 जिंकली आहेत, रौप्य पदके 17 जिंकली आहेत, कांस्य पदकांचा समावेश आहे एकूण 9चा। तर सर्व पदके मिळून आपल्या भारत देशाने 39 पदके जिंकलेली आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर या स्पर्धेमध्ये ऑस्ट्रेलिया 171 पदकांसह पहिल्या, इंग्लंड दुसऱ्या आणि कॅनडा तिसऱ्या स्थानावर राहिलेला आहे। यानंतर आपण तिसरा प्रश्न पाहणार आहोत। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर राज्यामध्ये कोणता कायदा नुकताच लागू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 हा लागू झाला आहे। तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सक्तीच्या धर्मांतर विरोधी कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाल्यानंतर महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026 लागू झालेला आहे। तर 30 जुलै 2026 रोजी अधिकृत राजपत्रामध्ये प्रसिद्ध होताच हा कायदा राज्यभरामध्ये अंमलात आलेला आहे। यानंतर चौथा प्रश्न, तर आपल्या भारताची पहिली सिंगल सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग कार कोणी विकसित केली आहे? तर काय नाव आहे त्या कारचं? तर हॅपिडा स्कायनेक्स असे नाव आहे। ठीक आहे, लक्षात ठेवा। तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, रवी टमटा असे त्यांचे नाव आहे। काय? तर रवी टमटा। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात। तर उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यातील काफलिखान गावातील तरुण संशोधक रवी टमटा यांनी हॅपिडा स्कायनेक्स नावाचे आपल्या भारतातील पहिले सिंगल सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग कार म्हणजेच काय तर एक आसनी इलेक्ट्रिक उडणारे वाहन विकसित केलेले आपल्याला दिसून येत आहे। तर हे वाहन त्यांच्या हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड या स्टार्टअप्स अंतर्गत विकसित करण्यात आले आहे। यानंतर ऐतिहासिक प्रायोगिक चाचणी तर ठिकाण आर्मी हेलिपॅड अल्मोडा आणि कालावधी आहे ऑगस्ट 2026 आणि चाचणी तर प्रायोगिक नमुना चाचणी आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, या वाहनाने यशस्वीपणे हवेमध्ये उडाण देखील केलेली आहे। तर या वाहनाची वैशिष्ट्ये काय आहे? तर सिंगल सीटर म्हणजेच एक आसनी कार आहे आणि
इलेक्ट्रिक आहे, विद्युत आणि प्रगत ड्रोन टेक्नॉलॉजी देखील आहे ही आणि बॅटरीवर चालणारी ही कार आहे आणि पर्यावरणपूरक हे तंत्रज्ञान आहे. आणि विशेष विद्यार्थी मित्रांनो, डोंगराळ भागासाठी विशेष उपयोग आहे याचा. तर खडतर रस्त्यांमुळे लागणारा सुमारे 1 ते दीड तासाचा प्रवास हवेतून अवघ्या 10 ते 15 मिनिटांमध्ये पूर्ण करण्याची क्षमता या वाहनामध्ये असल्याचे आपल्याला सांगितले जाते. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे आपण पॉईंट्स पाहून घेऊयात. वाहनाचे नाव काय आहे तर हॅपिडा स्कायनेक्स असे नाव आहे आणि प्रकार आहे सिंगल सीटर इलेक्ट्रिक फ्लाइंग कार आणि संशोधक कोण आहे तर रवी टमटा आणि स्टार्टअप तर हॅपिडा स्काय प्रायव्हेट लिमिटेड आणि ठिकाण आहे अल्मोडा उत्तराखंड. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, चाचणी स्थळ तर आर्मी, हेलिपॅड अल्मोडा आणि तंत्रज्ञान ड्रोन तंत्रज्ञान प्लस इलेक्ट्रिक बॅटरी. यानंतर आपण 5वा प्रश्न पाहूयात. तर आपल्या महाराष्ट्र सरकारने विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळांच्या किती मीटर परिसरामध्ये जंक फूडच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतलेला दिसून येतोय. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी 50 मीटर. किती तर 50 मीटर. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर महाराष्ट्र सरकारने अन्न व औषध प्रशासन विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शाळांच्या 50 मीटर परिसरामध्ये जंक फूडच्या विक्रीवर मोफत वाटपावर आणि जाहिरातींवर पूर्णपणे बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. तर यामध्ये वडापाव, समोसे, चिप्स आणि शीतपेय यांसारख्या उच्च चरबी, साखर व मीठ असलेल्या पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. यानंतर 6वा प्रश्न. तर जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 9 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. केव्हा तर 9 ऑगस्ट या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक आदिवासी दिवस दरवर्षी 9 ऑगस्ट रोजी साजरा केला जात असतो आणि या दिवसाविषयीची महत्त्वाची माहिती आपण पाहूयात. तर याचा उद्देश काय आहे तर जगभरातील आदिवासी जमातीच्या हक्कांचे संरक्षण करणे व त्यांच्या संस्कृतीचे जतन करणे असा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. आणि सुरुवात तर संयुक्त राष्ट्रसंघाने 23 डिसेंबर 1994 रोजी या दिवसाची घोषणा केली होती आणि पहिली बैठक केव्हा बसवण्यात आली तर 9 ऑगस्ट 1982 रोजी आदिवासी लोकसंख्येवर UNच्या कार्यगटाची पहिली बैठक झाली होती, म्हणूनच हा दिवस निवडण्यात आलेला आहे. यानंतर 7वा प्रश्न. तर इराणमधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विश्वेश नेगी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर याविषयी आपण माहिती पाहून घेऊया शॉर्टमध्ये. तर विश्वेश नेगी यांची इराणमधील आपल्या भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर 3 ऑगस्ट 2026 रोजी परराष्ट्र मंत्रालयाने जाहीर केलेल्या अधिकृत माहितीनुसार 2002 बॅचचे IFS अधिकारी असलेले विश्वेश नेगी सध्या परराष्ट्र मंत्रालयामध्ये संयुक्त सचिव म्हणून कार्यरत आहेत. तर ते लवकरच तेहरान येथे आपल्या नवीन कार्यभार स्वीकारतील आणि ते सध्याचे राजदूत रुद्र गौरव श्रेष्ठ यांची जागा घेतील आणि ज्यांची तुर्की येथे नियुक्ती झालेली आहे. यानंतर 8वा प्रश्न. हा देखील प्रश्न महत्त्वाचा आहे. तर नुकतेच डॉक्टर DY पाटील यांचे निधन कोठे झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कोल्हापूर या शहरामध्ये. कोठे तर कोल्हापूर. तर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण महर्षी पद्मश्री व बिहार, त्रिपुरा व पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल डॉक्टर DY पाटील यांचे 4 ऑगस्ट 2026 रोजी आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरामध्ये त्यांच्या निवासस्थानी निधन झालेले आहे. तर वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि निधनाविषयीची आपण सविस्तर माहिती देखील पाहून घेऊयात. तर दिनांक 4 ऑगस्ट 2026 ठिकाण कोल्हापूर, महाराष्ट्र, कसबा बावडा येथील निवासस्थान आहे आणि वय वर्ष 90वे वर्ष आणि त्यांची ओळख काय आहे तर ज्येष्ठ नेते, माजी राज्यपाल आणि DY पाटील ग्रुपचे ते संस्थापक होते. यानंतर 9वा प्रश्न. तर नुकतेच आपल्या भारतातील 101वे आणि अरुणाचल मधील
पहिले रामसर स्थळ कोणते ठरले आहे तर त्याचे नाव आहे ग्लॉ लेक. काय तर ग्लॉ लेक. तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी हे योग्य उत्तर असणार आहे याचे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर अरुणाचल प्रदेशातील ग्लॉ लेक म्हणजेच ग्लॉ तलाव याला नुकताच रामसर स्थळ म्हणून दर्जा मिळालेला आहे आणि हे आपल्या भारतातील 101वे आणि अरुणाचल प्रदेशातील पहिले रामसर स्थळ ठरलेले आहे. तर 3 ऑगस्ट 2026 रोजी केंद्रीय पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी याची अधिकृत घोषणा केलेली आपल्याला दिसतीये. तर ग्लॉ लेकची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर स्थान पाहूयात अगोदर. तर अरुणाचल प्रदेशातील लोहित जिल्ह्यामध्ये हे निसर्गरम्य गोड्या पाण्याचे सरोवर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तर कामलांग व्याघ्र प्रकल्पामध्ये हे स्थित आहे हे देखील लक्षात ठेवा. तर हे सरोवर कामलांग व्याघ्र प्रकल्प व वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीमध्ये आहे आणि जैवविविधतेचा खजिना देखील आपण पाहून घेऊयात. तर यामध्ये एकूण 150 प्लस वनस्पती प्रजाती आढळून येतात आणि 49 प्लस दुर्मिळ ऑर्किड प्रजाती. यामुळे हा परिसर पूर्व हिमालयातील महत्त्वाचा जैवविविधता हॉटस्पॉट मानला जातोय. तर बारामाही जलस्रोत आहे यामध्ये. तर पर्वतीय झऱ्यांमधून वर्षभर शुद्ध पाण्याचा पुरवठा होत असल्याने या सरोवराचे पर्यावरणीय महत्त्व अधिक वाढते. आणि महत्त्वाचा टप्पा कोणता आहे तर या समावेशानंतर भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या 101 वर पोहोचलेली आपल्याला दिसून येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉइंट्स देखील पाहूयात आपण. तर आपल्या भारताचे 101वे रामसर स्थळ कोणते आहे तर ग्लॉ लेक आहे आणि अरुणाचल प्रदेशातील ते पहिले रामसर स्थळ देखील आहे आणि जिल्हा कोणता आहे तर लोहित हा जिल्हा आहे आणि कामलांग व्याघ्र प्रकल्पाच्या परिसरामध्ये ते स्थित आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 10वा प्रश्न. हा प्रश्न देखील खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या प्रमुखपदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी विद्याधर हरके यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. कोणाची तर विद्याधर हरके. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर रिअल ॲडमिरल विद्याधर हरके यांची महाराष्ट्र नौदल क्षेत्राच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर 31 जुलै 2026 रोजी त्यांनी रिअल ॲडमिरल शांतनू झा यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला. आणि महत्त्वाची माहितीनुसार पॉइंट पाहूयात आपण. तर पदभार स्वीकारल्याची तारीख सर्वांनी लक्षात ठेवा 31 जुलै 2026 आणि माजी अधिकारी म्हणजे यांच्या अगोदर कोण होते पदावर तर रिअल ॲडमिरल शांतनू झा हे होते आणि त्यांचे प्रमुख कामगिरी आपण पाहून घेऊया. तर आपल्या भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका म्हणजेच INS विक्रांतचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी नेतृत्व केलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो INS जलाश्वचे कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांनी कार्य केले आणि पश्चिमी नौदल कमांड मुंबई येथे चीफ स्टाफ ऑफिसर ऑपरेशन्स म्हणून महत्त्वाची त्यांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे आपण पॉइंट्स पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र नौदल क्षेत्रचे नवे प्रमुख कोण आहे तर रिअल ॲडमिरल विद्याधर हरके आणि पदभार स्वीकारला केव्हा तर 31 जुलै 2026 मध्ये. आणि माजी प्रमुख यांच्या अगोदर कोण होते तर रिअल ॲडमिरल शांतनू झा हे होते आणि आपल्या भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका कोणती आहे तर INS विक्रांत आहे आणि INS जलाश्वाचेही त्यांनी नेतृत्व केलेले आहे. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 11वा. तर विद्यार्थी मित्रांनो नुकतेच इंडिगोचे नवीन CEO म्हणून कोणी पदभार स्वीकारलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी विली वॉल्श यांनी. कोणी तर विली वॉल्श. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 3 ऑगस्ट 2026 रोजी विली वॉल्श यांनी इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला आहे. तर त्यांनी पीटर एल्बर्स यांची जागा घेतली आहे.
तर महत्त्वाचे आपण तपशील या ठिकाणी पाहून घेऊया. तर पदभार स्वीकारल्याची तारीख आपण पाहूयात 3 ऑगस्ट 2026 ही तारीख आहे. आणि व्यावसायिक पार्श्वभूमी आपण पाहूया. तर आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनाचे माजी महासंचालक ते आहेत आणि ब्रिटिश एअरवेजचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी देखील ते आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रमुख उद्दिष्ट पाहूयात. तर इंडिगोच्या आंतरराष्ट्रीय विस्ताराला अधिक गती देणे आणि कंपनीची जागतिक उपस्थिती व वाढ अधिक मजबूत करणे हे याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. आणि तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट्स. तर इंडिगोचे नवीन CEO विली वॉल्श, पदभार स्वीकारल्याची तारीख 3 ऑगस्ट 2026. माजी CEO म्हणजे यांच्या अगोदरचे कोण होते तर पीटर एल्बर्स होते. आणि IATAचे माजी महासंचालक विली वॉल्श आणि ब्रिटिश एअरवेजचे माजी CEO विली वॉल्श. ठीक आहे. यानंतर 12वा प्रश्न, आपल्या भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या संस्थेच्या महासंचालक म्हणजेच डायरेक्टर जनरल पदी नुकतीच कोणाची निवड करण्यात आली आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, वर्षा अगलावे यांची. कोणाची तर वर्षा अगलावे यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर श्रीमती वर्षा अशोक अगलावे यांची भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणच्या महासंचालकपदी निवड झाली आहे. तर GSIच्या 176 वर्षांच्या इतिहासामध्ये महासंचालक पद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पॉईंटनुसार आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. तर पदभार स्वीकारल्याची तारीख पाहूयात 31 जुलै 2026. पद GSIच्या 54व्या महासंचालक आणि यांच्या अगोदरच्या महासंचालक कोण होत्या म्हणजेच माजी महासंचालक श्री असित सहा असे त्यांचे नाव होते. तर आपण अनुभव पाहून घेऊयात यांचा. तर वर्षा अशोक अगलावे या एक प्रतिष्ठित भूवैज्ञानिक आहेत आणि त्यांना 30 वर्षांहून अधिक काळाचा भूविज्ञान क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव देखील आहे. आणि यानंतर 1992 मध्ये त्यांनी GSI मध्ये रुजू होऊन विविध महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देखील सांभाळलेल्या आहेत. तर स्पेशली तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट्स पाहून घेऊयात. तर GSIच्या नव्या महासंचालक वर्षा अशोक अगलावे आणि GSIच्या इतिहासातील पहिल्या महिला महासंचालक आहेत त्या आणि 54व्या महासंचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आणि पदभार स्वीकारल्याची तारीख 31 जुलै 2026. आणि यांच्या अगोदरचे महासंचालक कोण होते तर आसिम सहा असे त्यांचे नाव होते आणि GSI मध्ये रुजू तर 1992 मध्ये. यानंतर 13वा प्रश्न, तर नशामुक्त युवा फॉर विकसित भारत ही मोहीम कशाशी संबंधित आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, अंमली पदार्थाच्या व्यसनमुक्तीशी संबंधित आहे. कशाशी तर अंमली पदार्थाच्या व्यसनमुक्तीशी संबंधित आहे. तर महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2 ऑगस्ट 2026 रोजी देशव्यापी नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान सुरू केले आहे. तर या अभियानाचा मुख्य उद्देश तरुणांमधील अंमली पदार्थ म्हणजेच ड्रग्ज व व्यसनाधीनतेचे निर्मूलन करून त्यांची ऊर्जा राष्ट्र निर्माणासाठी सकारात्मक दिशेने वापरणे असा आहे. तर या अभियानाची ठळक वैशिष्ट्ये काय आहेत तर शुभारंभ 2 ऑगस्ट 2026 आणि शुभारंभ करता आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि मुख्य उद्दिष्ट काय आहे तर तरुणांना अंमली पदार्थ व व्यसनमुक्त बनवणे आणि तरुणांचे शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ करणे आणि आत्मविश्वासी, सक्षम आणि जबाबदार युवा पिढी घडवणे आणि विकसित भारत या राष्ट्रीय ध्येयासाठी तरुणांची सकारात्मक ऊर्जा राष्ट्र निर्माणात वापरणे. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट, तर या अभियानाचे नाव काय आहे तर नशामुक्त युवा फॉर विकसित भारत संकल्प अभियान. शुभारंभ तारीख 2 ऑगस्ट 2026 आणि शुभारंभ करता पंतप्रधान नरेंद्र मोदी. मुख्य उद्देश आहे व्यसनमुक्त, निरोगी आणि सक्षम युवा पिढी घडवणे आणि लक्ष्य आहे विकसित भारताच्या ध्येयाला गती देणे. यानंतर 14वा प्रश्न,
जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी कोणत्या कालावधीमध्ये साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा करण्यात येतो. काय तर जागतिक स्तनपान सप्ताह. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीमध्ये साजरा केला जातो आणि या सप्ताहाचा उद्देश आहे माता व बालकांच्या उत्तम आरोग्यासाठी स्तनपानाचे महत्त्व जनजागृतीद्वारे अधोरेखित करणे आणि महत्त्वाची माहिती पॉईंटनुसार. तर कालावधी 1 ते 7 ऑगस्ट, ठीक आहे, लक्षात ठेवा दरवर्षी. आणि समर्थन तर WHO म्हणजेच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन व युनिसेफद्वारे. आणि मुख्य संदेश काय आहे तर जन्मानंतर पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करणे आणि बाळाला पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देणे आणि आईचे दूध हे बाळासाठी संपूर्ण सुरक्षित व सर्वोत्तम पोषण आहे आणि स्तनपानामुळे आई व बाळाचे आरोग्य अधिक चांगले देखील राहते. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहूया. तर जागतिक स्तनपान सप्ताह 1 ते 7 ऑगस्ट आणि उद्देश आहे स्तनपानाचे महत्त्व व जनजागृती आणि समर्थक संस्था WHO आणि युनिसेफ. आणि पहिल्या 1 तासामध्ये स्तनपान सुरू करण्याची शिफारस आहे यामध्ये आणि पहिले 6 महिने फक्त आईचे दूध देण्याची यामध्ये शिफारस करण्यात आली आहे. यानंतर 15वा प्रश्न. तर 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक कोणत्या देशाने पटकावला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, आपल्या भारत देशाने पटकावला आहे. कोणत्या देशाने? तर आपल्या भारतीय. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताने 22व्या राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये पदक तालिकेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत शानदार कामगिरी केलेली आहे. तर यजमान आपल्या भारताने एकूण 18 पदके, त्यामध्ये 6 सुवर्ण पदके जिंकून स्पर्धेमध्ये आपले वर्चस्व सिद्ध करून दाखवले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या स्पर्धेचे ठळक वैशिष्ट्य काय आहे? तर यजमान देश आहे आपला भारत देश, स्थळ आहे त्यागराज इंडोर स्टेडियम नवी दिल्ली आणि कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 हा. आणि पद तालिका देखील लक्षात ठेवा. प्रथम आहे आपला भारत देश, द्वितीय आहे मलेशिया, तिसऱ्या क्रमांकावर आहे ऑस्ट्रेलिया. यानंतर आपल्या भारताची कामगिरी पाहून घेऊयात. तर एकूण 18 पदके जिंकले आहेत आपल्या भारताने, 6 सुवर्ण पदके पटकावली आणि पुरुष सांघिक गटामध्ये सुवर्ण पदक आहे आणि महिला सांघिक गटामध्ये देखील सुवर्ण पदक आहे. आणि परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहूयात. तर स्पर्धा 22वी राष्ट्रकुल टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा 2026 ही होती आणि यजमान आहे आपला भारत नवी दिल्ली. कालावधी 27 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 आणि पदतालिकेमध्ये प्रथम आहे आपला भारत देश, द्वितीय मलेशिया, तृतीय ऑस्ट्रेलिया आणि आपल्या भारताची पदके आहेत एकूण 18, त्यामध्ये 6 आहेत सुवर्ण पदके. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 16वा. तर विद्यार्थी मित्रांनो, नुकतेच भारतीय नौदल प्रमुख पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे AN प्रमोद यांची. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांची भारतीय नौदलाच्या उपप्रमुख पदी नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर 1 ऑगस्ट 2026 रोजी त्यांनी या पदाचा कार्यभार स्वीकारलेला आहे. आणि सर्वांसाठी महत्त्वाची माहिती आपण पॉईंटनुसार पाहून घेऊयात. तर पदभार स्वीकारल्याची तारीख आहे 1 ऑगस्ट 2026. पद आहे भारतीय नौदलाचे उपप्रमुख आणि माजी उपप्रमुख म्हणजेच यांच्या अगोदर कोण होते? तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती असं त्यांचे नाव होते. तर महत्त्वाचे तपशील आपण पॉईंटनुसार पाहून घेऊया. तर व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती हे 31 जुलै 2026 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत आणि त्यांच्या जागी व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे महत्त्वाचे पॉईंट आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर भारतीय नौदलाचे नवे उपप्रमुख कोण आहे? तर व्हाईस ॲडमिरल AN प्रमोद. पदभार केव्हा स्वीकारला? 1 ऑगस्ट 2026. माजी उपप्रमुख व्हाईस ॲडमिरल तरुण सोबती
आणि सेवानिवृत्ती 31 जुलै 2026. यानंतर पुढील प्रश्न आहे 17वा. तर विद्यार्थी मित्रांनो, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या नवीन कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, मोनिशा चक्रवर्ती यांची. कोणाची? तर मोनिशा चक्रवर्ती यांची. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर मोनिशा चक्रवर्ती यांची रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कार्यकारी संचालकपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. तर 3 ऑगस्ट 2026 पासून त्यांची नियुक्ती प्रभावी झालेली आहे आणि महत्त्वाचे आपण पॉईंट्स पाहून घेऊयात यामध्ये. तर नियुक्ती केव्हा लागू झाली? तर 3 ऑगस्ट 2026 मध्ये. आणि त्यांचे पूर्वीचे पद कोणते होते? तर डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन मध्ये चीफ जनरल मॅनेजर इन चार्ज असे त्यांचे पूर्वीचे पद होते. तर नवीन त्यांच्याकडे कोणकोणत्या जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत? तर फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट म्हणजेच परकीय चलन विभाग याची देखरेख करणे आणि फायनान्शियल मार्केट रेग्युलेशन डिपार्टमेंट म्हणजेच वित्तीय बाजार नियमन विभाग याची देखील देखरेख आहे. आणि त्यांचा अनुभव आपण पाहून घेऊयात. तर केंद्रीय बँकिंग क्षेत्रातील 30 वर्षांहून अधिक त्यांचा अनुभव आहे आणि RBI मध्ये विविध महत्त्वाच्या पदांवर कार्य करण्याचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इतर महत्त्वाची नियुक्त्या आपण पाहून घेऊया. तर 1 जुलै 2026 रोजी रविशंकर यांची ही RBIचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि तुमच्यासाठी परीक्षेमध्ये लक्षात ठेवण्याचे आपण पॉईंट्स पाहून घेऊयात. तर RBIच्या नव्या कार्यकारी संचालक आहेत मोनिशा चक्रवर्ती. नियुक्ती लागू 3 ऑगस्ट 2026. पूर्वीचे पद चीफ जनरल मॅनेजर इन चार्ज डिपार्टमेंट ऑफ सुपरविजन आणि नवीन जबाबदाऱ्या तर फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंट व फायनान्शियल मार्केट्स रेग्युलेशन डिपार्टमेंट आणि अनुभव आहे 30 वर्षांहून अधिक. आणि 1 जुलै 2026 रोजी रविशंकर यांचीही RBIचे कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 18वा. तर महिलांच्या नेतृत्वाखाली वितरित नवीकरणीय ऊर्जा धोरण स्वीकारणारे आपल्या भारतातील पहिले राज्य कोणते राज्य ठरले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, ते आहे छत्तीसगड हे राज्य. कोणते? तर छत्तीसगड हे राज्य. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विमेन लीड डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जी पॉलिसी म्हणजेच महिलांच्या नेतृत्वाखाली विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा धोरण स्वीकारणारे छत्तीसगड हे आपल्या भारतातील पहिले राज्य ठरले आहे. तर या धोरणाअंतर्गत राज्य सरकारने दीप्ती ही नाविन्यपूर्ण योजना सुरू केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या योजनेचा मुख्य उद्देश काय आहे? तर महिला सेल्फ हेल्प ग्रुप्स स्वयंसहाय्यता गटांना सौर ऊर्जा क्षेत्रामध्ये सक्षम करणे, महिलांना विक्रेता, तांत्रिक तंत्रज्ञ, उद्योजक आणि सेवा प्रदान म्हणून संधी उपलब्ध करून देणे. आणि यानंतर सोलार दीदी, तर सोलार दीदी उपक्रम आहे हा. आणि ग्रामीण भागातील महिलांना रूफटॉप सोलार छतावरील सौर ऊर्जा प्रणाली बसविण्याचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाते. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रशिक्षण घेतलेल्या महिलांना सोलार दीदी म्हणूनही तयार केले जाते. आणि आगामी 5 वर्षांचे लक्ष्य काय सांगण्यात आले आहे? तर 5000 विमेन लीड सोलार एंटरप्राइजेस आणि 5000 महिला नेतृत्वाखाली सौर ऊर्जा निर्माण करणे आणि यामध्ये 50,000 ग्रीन जॉब्स म्हणजेच 50,000 हरित रोजगार निर्माण करणे. यानंतर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट आपण पाहून घेऊयात. तर पहिले राज्य कोणते आहे? तर राज्य आहे छत्तीसगड. धोरण आहे विमेन लीड डिस्ट्रीब्युटेड रिन्युएबल एनर्जी पॉलिसी. लक्षात ठेवा, म्हणजेच महिलांच्या नेतृत्वाखाली विकेंद्रित नवीकरणीय ऊर्जा धोरण. योजना आहे दीप्ती ही योजना. आणि प्रमुख लाभार्थी तर महिला स्वयंसहाय्यता गट आणि उपक्रम आहे सोलार दीदी. आणि 5 वर्षांचे लक्ष्य काय आहे? तर 5000 सौर उद्योग आणि प्लस 50,000 हरित रोजगार. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 19वा प्रश्न. तर देशातील पहिले
सरकारी AI विद्यापीठ कोणते राज्य स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहे कर्नाटक हे राज्य. कोणते राज्य? तर कर्नाटक हे राज्य. तर यानंतर आपण याविषयी शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर गव्हर्नमेंट आर्टिफिशियल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी म्हणजेच सरकारी कृत्रिम बुद्धिमत्ता विद्यापीठ स्थापन करणारे कर्नाटक हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री DK शिवकुमार यांनी बेंगळुरू येथे आयोजित गुगल I/O कनेक्ट इंडिया 2026 या कार्यक्रमामध्ये ही महत्त्वपूर्ण घोषणा केलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या विद्यापीठाची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे? तर मुख्य कॅम्पस बेंगळुरूमध्ये 100 एकर जागेवर विद्यापीठ उभारले जाणार आहे आणि प्रादेशिक कॅम्पस तर कलबुर्गी, बेळगावी, हुबळी, धारवाड आणि मंगळुरू व म्हैसूर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, AI हब म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र, तर विद्यापीठासोबत स्वतंत्र AI हब स्थापन केला जाणार आहे आणि हे स्टार्टअप्स म्हणजेच नवउद्योजक, तर टेक्नॉलॉजी कंपनीज म्हणजे तंत्रज्ञान कंपन्या व संशोधक यांच्यासाठी उष्मायन केंद्र म्हणून काम करणार आहे. यानंतर या विद्यापीठाची प्रमुख उद्दिष्ट काय आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, जागतिक दर्जाची AI प्रतिभा निर्माण करणे आणि प्रगत संशोधन वाढवणे आणि उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील समन्वय मजबूत करणे. यानंतर या परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे मुद्दे आपण पाहून घेऊयात. तर देशातील पहिले सरकारी AI विद्यापीठ आहे कर्नाटक, मुख्य कॅम्पस बेंगळुरू आणि मुख्य कॅम्पसचे क्षेत्रफळ आहे एकूण 100 एकर आणि घोषणा करणारे DK शिवकुमार आणि AI हब स्टार्टअप्स, तंत्रज्ञान कंपन्या व संशोधकांसाठी उष्मायन केंद्र आणि प्रादेशिक कॅम्पस तर कलबुर्गी, बेळगावी, हुबळी, धारवाड, मंगळुरू आणि म्हैसूर. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 20वा प्रश्न, तर राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या निधीच्या वापरामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. कोणते राज्य? तर ते आहे आपले महाराष्ट्र राज्य. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजना अंतर्गत मिळालेल्या निधीचा 75% पेक्षा जास्त प्रभावी व वेळेमध्ये वापर करून दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. तर महत्त्वाची माहिती आपण पॉईंटनुसार पाहून घेऊयात. तर पहिले राज्य आहे आपले महाराष्ट्र आणि याचा निकष आहे पहिल्या हप्त्यातील 75% पेक्षा जास्त निधीचा प्रभावी व वेळेमध्ये वापर. आणि दुसरा हप्ता, तर आपल्या महाराष्ट्राला 335 कोटी रुपये निधी मिळणार आहे आणि पहिल्या हप्त्यामध्ये मिळालेल्या निधीपैकी मोठा हिस्सा आपल्या महाराष्ट्राने यशस्वीपणे खर्च केला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहून घेऊयात. तर राष्ट्रीय कृषी विकास योजना आहे ही, यामध्ये 75% पेक्षा जास्त निधीचा प्रभावी वापर करून दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरलेले पहिले राज्य आहे महाराष्ट्र आणि दुसऱ्या हप्त्याचा निधी आहे 335 कोटी रुपये. ठीक आहे, लक्षात ठेवा सर्वांनी. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 21वा. तर 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्री बैठक 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, भुवनेश्वर मध्ये. कोठे? तर भुवनेश्वर. तर यानंतर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्री बैठक 2026 आपल्या भारताच्या अध्यक्षतेखाली भुवनेश्वर, ओडिशा येथे आयोजित करण्यात आलेली आहे आणि याचा कालावधी आहे 5 ते 7 ऑगस्ट 2026 असा होता आणि यजमान तर आपल्या भारताचे केंद्रीय शिक्षण मंत्रालय. आणि या बैठकीचा मुख्य उद्देश काय आहे? तर ब्रिक्स सदस्य देशांमधील शिक्षण क्षेत्रातील सहकार्य मजबूत करणे आणि कौशल्य विकास म्हणजेच स्किल डेव्हलपमेंट या क्षेत्रामध्ये परस्पर सहकार्य वाढवणे आणि संशोधन आणि नवोपक्रम यांना प्रोत्साहन देणे आणि सदस्य देशांमध्ये ज्ञान आणि अनुभवांची देवाणघेवाण यामध्ये वाढवणे. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहूयात आपण. तर बैठक 13वी ब्रिक्स शिक्षण मंत्री बैठक 2026, अध्यक्षता आपला भारत देश, ठिकाण आहे भुवनेश्वर, ओडिशा,
कालावधी 5 ते 7 ऑगस्ट 2026. यजमान आहे केंद्रीय शिक्षण मंत्रालय आणि मुख्य उद्देश आहे शिक्षण कौशल्य विकास, संशोधन व नवोपक्रम क्षेत्रातील सहकार्य. यानंतर 22वा प्रश्न, तर आपल्या महाराष्ट्र शासनाने कोणत्या पदार्थाच्या विक्रीवर 1 वर्षाची पूर्णपणे बंदी घातलेली आपल्याला दिसून येते. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ॲनालॉग पनीर. काय तर ॲनालॉग पनीर. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर ॲनालॉग पनीर, नॉन डेअरी पनीर यांच्या उत्पादन, साठवणूक, वाहतूक आणि विक्रीवर पूर्णपणे 1 वर्षाची बंदी घातली आहे. तर अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि जनआरोग्याला निर्माण होणारा मोठा धोका लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. आणि या बंदीचे प्रमुख नियम काय आहे, तर उत्पादन, ॲनालॉग पनीरचे उत्पादन करता येणार नाही आणि अशा पदार्थाचा साठा करता येणार नाही आणि ॲनालॉग पनीरची वाहतूक करण्यास पूर्णपणे बंदी करून टाकण्यात आली आहे आणि ॲनालॉग पनीरची विक्री देखील करता येणार नाही. तर बंदीचा कालावधी काय ठरवण्यात आला, तर संपूर्ण 1 वर्षाचा. आणि स्पेशली परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट आपण पाहूयात. तर बंदी घालणारे राज्य कोणते आहे, तर ते आहे महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन. तर विद्यार्थी मित्रांनो, पदार्थ आहे ॲनालॉग पनीर आणि बंदी उत्पादन, साठवणूक, वाहतूक व विक्री आणि या बंदीचा कालावधी 1 वर्षाचा आहे. मुख्य कारण अन्न सुरक्षा व जनआरोग्य संरक्षण आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, ही बंदी कोणाद्वारे घालण्यात आली, सर्वांनी कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 23वा. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या कार्यकाळाला केंद्र सरकारने किती मुदतवाढ दिलेली आहे, तर याची योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 वर्षाची. किती, तर 1 वर्षाची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर केंद्र सरकारने आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव टी.व्ही. सोमनाथन यांच्या कार्यकाळाला 1 वर्षाची मुदतवाढ दिलेली आहे आणि हा निर्णय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने घेतलेला आहे. तर महत्त्वाची माहिती आपण पाहून घेऊयात. तर अधिकारी टी.व्ही. सोमनाथन आणि पद कॅबिनेट सचिव, मुदतवाढ 1 वर्षाची, मूळ कार्यकाळ समाप्ती 30 ऑगस्ट 2026 आहे आणि वाढीव कार्यकाळ 30 ऑगस्ट 2027 पर्यंत. आणि निर्णय घेणारी संस्था कोणती आहे, तर मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समिती. आणि अध्यक्ष कोण आहेत याचे, तर आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी. आणि विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहून घेऊयात. तर आपल्या भारताचे कॅबिनेट सचिव कोण आहेत सध्या, तर टी.व्ही. सोमनाथन आणि कार्यकाळ वाढ 1 वर्ष, नवीन कार्यकाळ 30 ऑगस्ट 2027 पर्यंत आणि निर्णय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. यानंतर 24वा प्रश्न, तर कोणत्या राज्याने महिलांना विवाहवेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केलेली आहे, तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, तामिळनाडू. या कोणत्या, तर तामिळनाडू. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर तामिळनाडू सरकारने पात्र महिलांना विवाहवेळी 8 ग्रॅम सोने देण्याची मोठी घोषणा केलेली आहे. तर तेथील मुख्यमंत्री कोण आहेत सध्याचे, तर सी. जोसेफ विजय. आणि या योजनेचे नाव काय आहे, तर अन्नन सीरथित्तम असे या योजनेचे नाव आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, या योजनेअंतर्गत पात्र नववधूंना विवाहवेळी 8 ग्रॅम सोन्याचे नाणे आणि 1 रेशमी साडी मोफत दिली जाणार आहे. आणि अर्थसंकल्पीय तरतूद काय आहे, तर या योजनेसाठी एकूण 812 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. आणि नवजात बालकांसाठी ही घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. काय आहे ती घोषणा, तर सरकारी रुग्णालयामध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला 1 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्याची मोठी घोषणाही यामध्ये करण्यात आली आहे. तर परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे आपण पॉईंट पाहून घेऊयात. तर राज्य कोणते आहे, तामिळनाडू. तेथील सध्याचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय. आणि योजना आहे अन्नन सीर थित्तमसी. आणि नववधूंना 8 ग्रॅम सोने प्लस रेशमी साडी. आणि अर्थसंकल्पीय तरतूद आहे 812 कोटी रुपयांची. आणि नवजात बालक यांना 1 ग्रॅम सोन्याची अंगठी देण्यात येणार आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 25वा. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे,
तर याचे योग्य उत्तर ऑप्शन ए शेखर मुदंडा यांची. कोणाची? तर शेखर मुदंडा यांची. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी शेखर मुदंडा यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे आणि 4 ऑगस्ट 2026 रोजी राज्य सरकारने त्यांची पुढील 3 वर्षांसाठी अध्यक्षपदी पुनर्नियुक्ती केलेली आहे. तर त्यांना राज्यमंत्री दर्जा देण्यात आला आहे, लक्षात ठेवा. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या नियुक्तीचे महत्त्वाचे तपशील आपण या ठिकाणी पाहून घेऊयात. तर पुनर्नियुक्तीची तारीख आहे 4 ऑगस्ट 2026. अध्यक्ष आहेत शेखर मुदंडा. कार्यकाळ पुढील 3 वर्ष. दर्जा आहे राज्यमंत्री दर्जा आणि मागील कार्यकाळ पूर्ण केव्हा? तर 6 जुलै 2026. आणि प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर गोसंवर्धनाला प्रोत्साहन देणे आणि गोशाळांचे सक्षमीकरण करणे आणि गोधा व्हिजनच्या माध्यमातून ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी दिशा देणे. आणि तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहूयात. तर महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष सध्याचे शेखर मुदंडा. पुनर्नियुक्ती 4 ऑगस्ट 2026. कार्यकाळ 3 वर्ष. दर्जा राज्यमंत्री. प्रमुख उपक्रम गोधा व्हिजन. यानंतर विद्यार्थी मित्रांनो 26वा प्रश्न. तर राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी 7 ऑगस्ट या दिवशी साजरा केला जातो. महत्त्वाचा दिवस आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय भालाफेक दिवस दरवर्षी 7 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा दिवस साजरा करण्याचे मुख्य कारण काय आहे? तर ऐतिहासिक कामगिरी आपण पाहून घेऊयात. तर 7 ऑगस्ट 2021 रोजी टोकियो ऑलिम्पिकमध्ये आपल्या भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केलेली आहे. तर घोषणा काय झाली? तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया. तर यामध्ये भारतीय ॲथलेटिक्स महासंघाने नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक विजयाच्या स्मरणार्थ व देशामध्ये भालाफेक खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 7 ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय भालाफेक दिवस म्हणून घोषित केला आहे. तर तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहून घेऊयात आपण. तर दिवस आहे राष्ट्रीय भालाफेक दिवस. तारीख आहे 7 ऑगस्ट. ऐतिहासिक घटना टोकियो ऑलिम्पिकमध्ये नीरज चोप्राचे सुवर्ण पदक आणि सुवर्ण पदकाची तारीख लक्षात ठेवा 7 ऑगस्ट 2021. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खेळ कोणता होता? तर भालाफेक हा होता. आणि घोषणा करणारी संस्था कोणती होती? तर ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया. यानंतर 27वा प्रश्न. तर 2026 ची BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप कोणत्या शहरामध्ये आयोजित केली जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली या शहरामध्ये. कोणत्या शहरामध्ये? नवी दिल्ली या. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात. तर 2026 ची BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप आपल्या भारताची राजधानी नवी दिल्ली येथे आयोजित केली जाणार आहे. कालावधी सर्वांनी लक्षात ठेवा 17 ते 23 ऑगस्ट 2026. ठिकाण आहे इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम, नवी दिल्ली. यजमान देश आहे आपला भारत. आणि तुमच्यासाठी परीक्षेसाठी लक्षात ठेवण्याचे पॉईंट पाहूयात. तर स्पर्धा BWF जागतिक बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2026. यजमान देश आपला भारत, शहर नवी दिल्ली, ठिकाण इंदिरा गांधी इंडोर स्टेडियम आणि कालावधी आहे 17 ते 23 ऑगस्ट 2026. तर विद्यार्थी मित्रांनो, यानंतर पुढील प्रश्न आहे आपला 28वा. तर मानवी जीवन वाचवण्यासाठी भारतीय रेल्वेने ट्रेनद्वारे पहिल्यांदाच यशस्वीरित्या काय पोहोचवले आहे? तर याचे योग्य उत्तर जिवंत दात्याचे हृदय पोहोचवले आहे. काय? तर जिवंत दात्याचे हृदय. तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय रेल्वेने देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ट्रेनद्वारे जिवंत मानवी हृदय यशस्वीरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोचवले आहे. तर विक्रमी प्रवास आपण पाहून घेऊयात. तर मुसळधार पावसामुळे विमानसेवा प्रभावित झाल्याने रेल्वेचा पर्याय निवडण्यात आला. सुमारे 250 किलोमीटर अंतर होते आणि अवघ्या 2 तास 50 मिनिटांमध्ये हृदय अहमदाबादला पोहोचवण्यात आले आहे. तर यामध्ये ग्रीन कॉरिडॉर. तर अहमदाबाद रेल्वे स्थानक ते UN मेहता इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओलॉजी या मार्गावर अविरण आणि जलद वाहतुकीसाठी विशेष ग्रीन कॉरिडॉर तयार करण्यात आला होता. तर यानंतर विद्यार्थी मित्रांनो, पुढील प्रश्न आहे आपला 29वा. तर
दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, नवी दिल्ली या शहरामध्ये करण्यात आले आहे. कोणत्या? तर नवी दिल्ली. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 चे आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात आले आहे आणि केंद्रीय बंदर नौवहन आणि जलमार्ग मंत्री सदानंद सोनोवाल यांनी या परिषदेचे उद्घाटन केले आहे. आणि या परिषदेची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूयात. प्रमुख सहभागी गृह मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, भारतीय नौदल, भारतीय तटरक्षक दल आणि CISF म्हणजेच केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल आणि राज्य नागरी मंडळाचे वरिष्ठ अधिकारी. यानंतर मुख्य विषय काय होता? तर सायबर सुरक्षा हा मुख्य विषय होता. ड्रोन हल्ले आणि सागरी क्षेत्रातील वाढती भू-राजकीय आव्हाने आणि महत्त्वाची घोषणा. तर मर्चंट शिपिंग कायदा अंतर्गत ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी स्थापन करण्याची घोषणा यामध्ये करण्यात आली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, दुसरी राष्ट्रीय बंदर सुरक्षा परिषद 2026 ठिकाण नवी दिल्ली, उद्घाटन सर्बानंद सोनोवाल आणि प्रमुख विषय सायबर सुरक्षा, ड्रोन हल्ले व भू राजकीय आव्हाने. यानंतर महत्त्वाची घोषणा तर ब्युरो ऑफ पोर्ट सिक्युरिटी स्थापना. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा. यानंतर 30वा आणि शेवटचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहतोय. महत्त्वाचा प्रश्न आहे, सर्वांनी या प्रश्नाकडे लक्ष द्या. तर 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अधिकृत आयोजन आपल्या भारतामधील कोणत्या शहरामध्ये केले जाणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अहमदाबाद या. कोणत्या? तर अहमदाबाद या. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर 2030च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे म्हणजेच कॉमनवेल्थ गेम्सचे अधिकृत आयोजन गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये केले जाईल आणि ग्लासगो येथे झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या बैठकीमध्ये 74 सदस्य देशांच्या मंजुरीनंतर अहमदाबादच्या यजमान पदावर अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे आणि ही ऐतिहासिक स्पर्धाची शताब्दी आवृत्ती असणार आहे. ठीक आहे. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न आपण या वीकली करंट अफेअर मध्ये पाहिला आहे. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्व विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचे उत्तर आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. तर चला प्रश्न पाहून घेऊयात. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBIच्या नवीन कार्यकारी संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.